शिक्षणासारख्या पायाभूत क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य नितीनजींचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार आदरणीय गिरीश कुबेर, आदरणीय सुनील शेट्टीजी, एशियाटिक हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर पांडा, माझे मित्र एक्सप्रेसचे विवेक गोयनकाजी, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनी आणि बहिणींनो, खरं म्हणजे आज 29 वर्ष आपण थोडा काळ बदलला आहे. 29 वर्षापूर्वी गडचिरोली जिल्हा हे नक्षलवाद्यांचं कॅपिटल होतं आणि ज्यावेळी आम्ही या कार्याला सुरुवात केली त्यावेळी आमचे शिक्षक संध्याकाळी 6 नंतर त्या गावात राहू शकत नव्हते. त्यांना गावकरी सांगायचे तुम्ही निघून जा. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचं साम्राज्य होतं आणि परिस्थिती किती बिकट असेल याचं उदाहरण त्या काळामध्ये मी निवडणूक प्रचाराकरता सिरोंच्या एटापल्ली भागात गेलो होतो. गेल्यानंतर हेलिकॉप्टरनं उतरल्यानंतर मला 3 पोलिसांनी गोल करून घेरलं आणि मी स्टेजवर भाषण झाल्यानंतर मला कार्यकर्त्यांनी आग्रह केला की साहेब चहा घेऊन जा. तर SP माझ्या कानात येऊन मला म्हणाले, साहेब आमचं टेन्शन वाढतं आहे, तुम्ही लवकरात लवकर हेलिकॉप्टरमध्ये बसा आणि तुम्ही निघा साहेब, ते थांबू नका. त्या ठिकाणी आज या शाळा चालवणं हे अतिशय कठीण काम होतं. आज 1200 शिक्षक आहेत, गोंडी कोरकी भाषेत बोलणारे आहेत आणि आज त्या भागामध्ये 30,000 विद्यार्थी या शाळांमधून शिकत आहेत. 29 वर्षामध्ये सरकारकडनं एकही रुपयाचं अनुदान आम्ही घेतलं नाही. फक्त यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने आणि महाराष्ट्र शासनाच्या नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाने आमच्या या कार्याबद्दल 2 पुरस्कार दिले. त्याचा जो निधी प्राप्त झाला तोच फक्त सरकारकडनं मिळालेला आहे. हा सगळा समाज बांधवांच्या सहकार्यातून हे काम झालं. हा ट्रस्ट आहे आणि ATG मधून त्यांनी सहकार्य केलं, त्यातून हे कार्य चाललं. विदर्भातल्या 2 समस्या आहेत. एक, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 10,000पेक्षा जास्त आणि त्यामुळे मी बऱ्याच वर्षापासून काम करत असताना ठरवलं की या आत्महत्या थांबवण्याकरता आपण काम करायचं आणि या आदिवासी भागाच्या विकासाकरता काम करायचं. गिरीशजी, तुम्हाला आठवत असेल 1996-97 साली मेळघाटमध्ये 2,500 आदिवासी मुलं कुपोषणाने मृत्युमुखी पडली. पूर्ण जगात याची चर्चा झाली. त्यावेळी मी बांधकाम मंत्री होतो आणि मी ज्यावेळी मेळघाटमध्ये गेलो तेव्हा मर्चंट नावाचे एक सुपरिटेंडिंग इंजिनियर होते आणि मी ज्यावेळी दौरा करायला गेलो तेव्हा शेवटी पोलीस सोडले, गाडी सोडली आणि एका राजदूत मोटरसायकलवर डबल सीट बसून 25 वेळा मी उतरलो, 25 वेळा चढलो, धक्का मारला आणि त्या गावांमध्ये मी जाऊन आलो. व्यथा ही होती की ज्या भागामध्ये मी काम सुरू केल्यानंतर रस्ते काय कामं सुरू करून जोडण्याची सुरुवात केल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याच्यावर बंदी घातली, काम करू दिलं नाही. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी त्यांची मशिनरी कॉन्ट्रॅक्टरच्या जप्त केल्या. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यांना अतिशय भावनाप्रधान रीतीने त्यांनी फॉरेस्टच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून विनंती केली की त्यांनी म्हणालं की हे तुम्हाला संवेदनशील मनाला हे पटत नाही का. त्यांनी एवढी विनंती केल्यावरही काही फरक पडला नाही. शेवटी मी एक दिवस मनोहर जोशींना सांगितलं की मी चुकून नेता झालो आहे, आता मी नक्षलवाद्याच्याच मार्गावर होतो, तर तुम्ही मला आता सोडून द्या, मी हा प्रश्न सोडवतो. आणि ज्या प्रकाराने हा प्रश्न सुटला मी सगळे रस्ते पूर्ण केले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मला ही परिस्थिती माहिती होती. मी त्या ठिकाणी शेकडो पूल बांधले, रस्ते बांधले, हायवे बांधले, काही 10-12 हजार कोटी रुपयाची कामं केली. पण या माझ्या काळामध्ये कमीत कमी 23 कॉन्ट्रॅक्टरच्या मशिनरी नक्षलवाद्यांनी जाळून टाकल्या. आपल्याला माहिती आहे की विकास आमटेंचा त्या भागात त्यांच्याकडे वाघ वगैरे आहे, आश्रम आहे.
आणि म्हणून अतिशय सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा सगळा आदिवासी जिल्हे आणि त्यातला भाग, त्यांचं जीवन बदललं पाहिजे याची प्रेरणा सातत्याने आमच्या मनामध्ये होती. 1975 साली आणीबाणी लागली आणि त्यावेळीच मी राजकारणात आलो. 2 वर्ष जेलमध्ये आणि त्या सगळ्या संघर्षात जात असताना लक्ष्मणराव मानकर हे ज्यांनी मला भारतीय जनता पार्टी, वसंतराव भागवत आणि लक्ष्मणराव घेऊन आले, ते त्यावेळी संघाचे प्रचारक होते आणि मग भंडाऱ्याचे 77 साली ते खासदार झाले. ते जेव्हा खासदार निवडून आले तेव्हा विशिष्ट असं होतं की आपल्या शेतकऱ्यांनी आपले जुने धोत्र काढून त्याच्यावर निळीनी जनता पार्टी को वोट दो म्हणून ते लिहिलेले बोर्ड बॅनर लागले होते. म्हणजे ती परिस्थिती होती. मानकर लोकसभेत निवडून आले. त्यांनी लोकसभेत काम केलं, आमदार होते विधान परिषदेत जवळपास 18 वर्ष आणि त्यानंतर मग त्यांचा मृत्यू झाला. पण ते सातत्याने आदिवासी भागामधल्या शिक्षणाकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं, भवभूती शिक्षण संस्था म्हणून. तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही सगळ्या आमगावला त्यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या काळामध्ये प्राध्यापक विलास फडणवीस म्हणून संघाचे क्षेत्रीय प्रचारक होते, ते आणि मनोहरराव शेंडे, मी आणि अरविंद शहापूरकर आम्ही बसलो असताना आम्ही सगळ्यांनी ठरवलं की गुरुजी म्हणायचे त्यांना. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातलं मोठं राजकीय ताकद होती त्यांच्यात. तेव्हा गुरुजींच्या नावाने आपण आदिवासी क्षेत्रात काही कार्य करावं असा विचार आला आणि 29 वर्षापूर्वी आम्ही या मानकर ट्रस्टची स्थापना केली आणि आज त्याला विशाल स्वरूप प्राप्त झालं. आमची काही विकनेसेस आहेत. लोक 1 रुपयाचं काम करतात आणि 1000 रुपयाचा प्रचार करतात. आम्ही 1000 रुपयाचं काम करतो आणि 1 रुपयाचा प्रचार करतो. आमचा दोषच आहे. मी अतुलला धन्यवाद देईन. आम्ही दरवर्षी 4 दिवस या शिक्षकांचा वर्कशॉप करतो. मागच्या वर्षी मी या सर्व शिक्षकांना 2 फुल पॅन्ट आणि 2 शर्ट शिवून दिले आणि महिलांना 2 साड्या दिल्या. आणि आमच्या इथे एक प्रकल्प आहे, चिंध्यांपासून आम्ही गालिचे तयार करतो. मी या सगळ्या लोकांना त्या प्रकल्पातून ते गालिचे, कारण झोपतात खाली, गाद्या नाही आहे तिथे कुठे, तेव्हा एक गालिचे दिले. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हे लोक काम करतात. एकच गोष्ट उदाहरण पुरेसं आहे की 25 वर्षापूर्वी ते मीठ नव्हतं खात, तर लाल माती, लाल मुंग्या चिरडून त्या अन्नात टाकायच्या आणि ते मीठ म्हणून त्याचा उपयोग करायचा, अशी ती परिस्थिती होती. मी या भागामध्ये खूप फिरलो आणि त्या भागामधली परिस्थिती बघितली. तेव्हा ठरवलं की आपल्या याच्यातली ही परिस्थिती बदलली पाहिजे. आणि ही गोष्ट खूप आहे, चांगली आहे की महाराष्ट्रातलं 80% फॉरेस्ट विदर्भात आहे, 75% मिनरल्स आहेत. आणि हे जे गाव आहे ज्याचा मी उल्लेख केला, तिथे सुरजागड नावाचं गाव आहे आणि तिथे 65 ग्रेडचं आयर्न ओर आहे. आणि जमशेदजी टाटा तिथे टाटानगरच्या आधी प्रकल्प टाकायला गेले होते, पण तिथे एवढं घनदाट जंगल आहे आणि म्हणूनच ते नक्षलवाद्यांचं कॅपिटल होतं. आंध्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र याच्या मध्ये ते आहे. आणि त्यामुळे त्या भागामध्ये पूर्णपणे सगळ्यात अजूनही 150 टावर्स नाही आहेत. त्यामुळे मोबाईल फोन नाही झाला. आता मी मागे लागून ते रस्ते तर झाले सगळीकडे, टावरच्या मागे पण लागलो आहे. त्यामुळे त्या गावांमधली परिस्थिती सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली आहे. आणि म्हणून त्या मुलांना पहिल्यांदी अंगाला साबण लावणं, सिलेबस काय आहे तर अंगाला साबण कसं लावायचं हे जरी सांगितलं की 7 वर्ष झाले मी आंघोळ नाही केली, म्हणजे काय परिस्थिती असेल बघा. मग नख कापणं, वर्तमानपत्र वाचवणं, स्वच्छता, आता ऑर्गॅनिक खत तयार करणं, देशभक्तीची गीतं गाणं असे. आणि हे कोरकी आणि गोंडी भाषेत इतकं सुंदर नृत्य करतात की यांच्या जेव्हा आपण ज्या कार्यक्रमाला आलात त्यांनी खूप चांगले कलाकार आहेत, पण ते आपल्या या विश्वापासून कोसो मैल दूर आहेत. आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं, त्या भावनेतून या सगळ्या कार्याची सुरुवात झाली आहे. मी खरं म्हणजे प्रशांत बोपर्डीकर सारखे आणि त्याच्यावर 1200 आमचे शिक्षक आहेत. आम्ही त्यांना फार पगार नाही देऊ शकत, कारण आम्ही लोकांकडनं जे पैसे गोळा करतो त्याच्यातून मग त्यांना पगार देतो. त्यामुळे त्या पगाराला ते किती मिळतं हेही सांगणं काही बरोबर नाही. ते यात कसं जगतात
मला आमचे ट्रस्टी म्हणतात आता वाढवू नका. अरे वाढवू नका, तू विचार कर म्हटलं की 7-8 हजार रुपयामध्ये परिवार कसा राहत असेल, कसं काम करत असेल, असं कसं शक्य आहे. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मन लावून काम करतात. आणि हे 1200 शिक्षक जेव्हा प्रशिक्षण 4 दिवस घेतलं, शिस्तीत बसतात, टाचणी पडेल तरी आवाज येईल असं त्यांची शांतता असते. हे उत्तम आहे. आणि आता आम्ही याच्यातून तिथल्या 65 मुली गेल्या 7 वर्षापासून महिला महाविद्यालय जे आहे नागपूरला, रवींद्र फडणवीस माझे मित्र आहेत, त्यांची संस्था आहे, तिथे हे चालतं. आता त्या 65 मुलींमध्ये एक लक्षात आलं की उनका जेनेटिक अलग प्रकार का आहे. ते एक कडकनाथ म्हणून कोंबडा आहे, काळ्या रक्ताचा. तर तो कोंबडा खात असल्यामुळे त्यांच्यात इनहेरंट काहीतरी ताकद आहे. तर आत्ता त्या 65 मुली आम्ही नागपूरला शिकायला आणल्या. आणि त्यातल्या मुली खो खोमध्ये याच्यात त्यांनी सगळ्यांनी मेडल्स मिळवले, खूप चांगलं काय केलं. आणि त्यांना इथली मलेशियाला गेली, म्हणजे विमानतळ सोडा रेल्वेत पहिल्यांदा बसली अशी स्थिती होती. त्यामुळे या मुलींमध्ये टॅलेंट आहे. त्यामुळे आता आम्ही आमच्या या हॉस्टेलमधून त्या मुलींना शिकवण्याचा खर्च मानकट ट्रस्ट घेते, आदिवासी मुलींना शिकवतो. दुसरं एक मैत्री म्हणून संस्था आहे, त्याच्यामध्ये 60 मुली तिथून आणल्या आहेत. तिथलेही आम्ही आता सगळा खर्च त्यांच्या जेवणाचा राहण्याचा करणार आहोत. त्या 56 विद्यार्थी मुली तिथे आहेत. आणि तिसरं एक देवनाथ पीठ आहे अंजनगाव सुरजीला, जितेंद्रनाथ महाराज, आणि त्यांनी मेळघाटमध्ये जे कुपोषणग्रस्त आहेत त्याच्या लागून आहे ते अचलपूर तालुक्यात, त्यांची आश्रम, तिथेही 56 विद्यार्थ्यांची निवास आणि भोजनाचा आम्ही सगळा खर्च करतो. आम्ही आर्वी, वर्धा जिल्ह्यात आर्वीला एक मोठं वसतिगृह बांधलं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली आहे. आता तिथे शिक्षण संस्थांपेक्षा गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ झाला आणि त्यामुळे आता तिथे आम्ही गडचिरोलीला 500 विद्यार्थी-विद्यार्थिनींचं मोठं हॉस्टेल बांधणार आहे आणि त्या मुलांना त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं शिक्षण घेता येईल असा प्रयत्न करणार आहे. आज तिथे विद्यापीठ झालं, आता मेडिकल कॉलेज झालं. आणि हे 65 ग्रेडचं जे लोखंड आहे, परवा याच्यावर देवेंद्रजींनी आपल्या इथे जी कॉन्फरन्स झाली डावसला, त्याच्यामधून 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता इथे येते आहे. तर परवा सज्जन जिंदल आमच्या ॲडव्हान्टेज विदर्भच्या कार्यक्रमात माझ्या कानात सांगितलं की 65 ग्रेड ये विश्व में कहीं नहीं है. म्हणजे आता या भागात जगातलं सगळ्यात चांगलं लोखंड तयार होणार आहे. आणि आता त्या ठिकाणी प्रयत्न आहे की त्याच ठिकाणच्या मुलांना, त्या सगळ्या इंडस्ट्रीला मी सांगितलं बजावून की 80% इथल्याच मुलांना काम दिलं पाहिजे आणि त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट करण्याचं आम्ही एक चालवतो. आता जसं ड्रायव्हिंग सांगितलं, त्यांना तिथेच रोजगार द्यायचा. या भागात वाईल्ड लाईफ आहे मोठ्या प्रमाणावर, जंगल आहे, घनदाट जंगल आहे. आणि विशेषतः कालेश्वर एकावर एक सुंदर निसर्गरम्य परिसर आहे, पण लोक जायची हिंमतच करत नाही. कारण नक्षलवादामुळे हा सगळा भाग कट झालेला होता. हा आंध्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र याच्या मधला असं हे आहे. आता मी रायपूरपासून विशाखापट्टणमपर्यंत 40,000 कोटीचा एक एक्सप्रेस हायवे बांधतो आहे. तर मी आता त्याला मागे लागलो आहे की गडचिरोलीपासून या हायवेला मधून जोडलं तर डायरेक्ट विशाखापट्टणम पोर्टला आणि काकीनाडाला जोडायचा प्रयत्न करणार आहे. रोड झाले की उद्योग विकास होतो आणि त्या भागाचं चित्र बदलतं, याचा अनुभव त्या ठिकाणी आला. आता रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे. पण म्हणून या सगळ्या भागाचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाचा प्रयत्न या ट्रस्टतर्फे होतो. मी अतुल शिरोडकरला धन्यवाद देईन. आम्ही कधी मुंबईत याचा विचारच नव्हता केला, पण तो सातत्याने मला मागे लागला की आता आपण महाराष्ट्रात सगळ्या आदिवासी भागात आपल्या शाळा पोचवू. आज आपले 1200 शिक्षक आहे, आपण 3000 शिक्षक करू. आणि आज आपले 30,000 विद्यार्थी आहे, आपण 1 लाख विद्यार्थी करू. आणि म्हणून हा कार्यक्रम आपण मुंबईत घेऊ असा त्याचा आग्रह होता की जेणेकरून या कामाची माहिती सगळ्यांना होईल. अतुलने खूप सुंदर कॅलेंडर काढलेलं आहे, अतिशय सुंदर आहे. म्हणजे मला असं वाटतं की मराठीतलं इतकं उत्तम कॅलेंडर मी तरी आजपर्यंत बघितलं नाही. अच्युत पालव पद्मश्री ज्यांना मिळाली आहे त्यांनी इतकं सुंदर डिझाईन केलेलं आहे.
आणि त्याच्यावर इतक्या सुंदर कुसुमाग्रजांपासून एकेकाच्या कविता आहेत आणि भारतीय संस्कृती आणि त्याचबरोबर इंग्लिश कॅलेंडर दोन्ही पण आहे. ते कॅलेंडर देखील तयार झालं, ते खूप लोकांना आवडलं. अर्थात त्याच्यातही पण इनिशिएटिव्ह सगळा अतुलने घेतला. आणि अतुलची कहाणी अशी होती की नागपूरला जेव्हा मिहान प्रकल्प झाला तेव्हा तिथे तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून आला. त्यांनी एक फर्स्ट सिटी म्हणून डेव्हलप केली आणि तिथून मग त्याचे संबंध आले आणि मग तो माझ्याबरोबर या कामातही पण आला. आणि आता मुंबईवरून सातत्याने या कामात तो मनाने शरीराने जुळलेला आहे. आणि या कामामुळे ते संवेदनशीलता असल्यामुळे त्यांचा परिवार जुळला. आत्ताच त्याच्या मुलींनी पण केवढं मोठं काम केलं आपण बघितलं. आणि त्यामुळे या सगळ्या कामाचा आता महाराष्ट्रात व्याप्ती वाढवायची आहे. त्यामुळे 30,000 विद्यार्थ्यांवरून 1,00,000 विद्यार्थी आणि 1200 शिक्षक गडचिरोलीमध्ये फिरलो आहे. नक्षलवाद्यांच्या लोकांनाही पण समजवण्याकरता अनेक लोकांना भेटलो आहे. आणि तो केवळ सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे असंही नाही असंही नाही. त्याचे वेगवेगळे मुळे आहेत, पण त्याच्यात जर रोजगार मिळाला तर हा प्रॉब्लेम संपुष्टात येतो. याचं उत्तम उदाहरण गडचिरोली आहे. त्या ठिकाणी जशा स्टील फॅक्टरी सुरू झाल्या, काम सुरू झालं, तर 3,000 नक्षलवादी त्या मुवमेंटमध्ये सोडून आता त्या ठिकाणी त्यात काम करायला लागले आणि तिथला बदल झालेला. या 29 वर्षात जे आम्ही काम केलं त्यातून बदल झाला, परिस्थिती बदलली, पण अजून पुष्कळ पुढे जायचं आहे. ज्याचा उल्लेख भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी युनोच्या भाषणात केला होता. डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स सुखांक. मुंबईकरांचा सुखांक वेगळा आहे, नागपूरकरांचा वेगळा आहे आणि गडचिरोलीवाल्यांचा आणि त्या जिल्ह्यातल्या 150-200 गावातला वेगळा आहे. त्या ठिकाणी सुखांक म्हणजे गावात रस्ता पाहिजे, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी पाहिजे, गावात मुलांकरता शाळा पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला किंमत पाहिजे. तर मोहाची फुलं, त्या मोहाचं पुरण पण चांगलं होतं, पुरणपोळी. तुम्ही ती नशा नाही चढत. आता मोहाची दारू बनवणं हे तिथला रेग्युलर धंदा. आता त्या सगळ्या परिस्थितीत त्यांना शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे अनेक उपक्रम, जसं आता बोपटीकरांनी सांगितलं, अनेक केली आहेत. आम्ही प्लंबर तयार केले त्याच्यातून. आणि आता छोटे छोटे स्किल त्या मुलांना, मोबाईल रिपेअर, असे छोटे छोटे कोर्सेस करून गावातल्या गावातच ते राहिले पाहिजे. कारण तिथून स्किल शिकून तो मुंबईत, पुण्यात किंवा नागपुरात येऊन काही उपयोगाचं नाही. आणि म्हणून त्याकरताही पण आता कामाला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा सगळा प्रकल्प महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला. मीडियातल्या आमच्या अनेक लोकांनी खूप सहकार्य केलं. विशेषतः अनेक वर्तमानपत्रातून लेख आलेत. अनेक लोकांना या प्रकल्पाची माहिती मिळाली. आता मी असे अनेक प्रकल्प, खरं म्हणजे मी राजकारण करतच नाही, 90% हेच काम करतो. आता मी साड्याही पण तयार करायला लागलो. मुळामध्ये ॲग्रिकल्चरमध्येच माझं काम करण्याची जास्त रुची आहे. पण रस्ते, टनेल आणि एक्सप्रेस हायवे, ब्रिजेस प्रसिद्ध होतात, पण या कार्यक्रमाला कोणीच मान्यता देत नाही आणि दखलही घेत नाही. दुर्दैवाने अशी स्थिती आहे. पण हे काम मूलभूत आहे, बेसिक आहे. आणि म्हणून आम्ही एक गीत शिकलो होतो, चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है. आणि दुसरं जे आहे ते मी माझ्या मीटिंगमध्ये, मी माझ्या हॉलमध्ये समोर लिहून ठेवलं आहे की मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. Politics is the instrument of socio-economic reform. We need to redefine the definition of politics. समाजकारण, सेवा, शिक्षण, आर्थिक, रोजगार या क्षेत्रात काम करणं आणि गरिबांना, जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासलेले आहेत, दुर्गम परिसरात राहतात आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करणं ही खरी आपली आवश्यकता आहे. आणि हे झाल्यावरच आपण विश्वगुरू बनू, आर्थिक ताकद बनू. मुंबई, नागपूर, पुण्याची किती शक्ती वाढली तरी आजही 65% जनता ही खेड्यात आहे. आणि तिथली इकॉनॉमी जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत हा भारत आत्मनिर्भर भारत किंवा विश्वगुरू बनू शकत नाही. आणि म्हणून या भावनेतून मी शेतकरी, आदिवासी या 2 क्षेत्रामधले 30 वर्ष हे काम करतो आहे. पण मी एकटा काही करत नाही, मला काही याचं श्रेय नाही आहे. ही जी अनेक 1200 शिक्षक आहेत
आमच्या काम करणारी ही अनेक ट्रस्टी आहेत. त्यात आपले अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, ते शेड्यूल ट्राईब होते, व्हाईस चान्सलर होते, ते आहेत. राजीव हडप इथे काम करतात, ते आहे. आणि अशा अनेक लोक आम्ही निरपेक्ष भावने करतो. आम्हाला कोविडचा काळ अतिशय वाईट गेला. या मुलांना खायला नव्हतं, सगळे उद्योग व्यवसाय बंद पडले होते आणि आश्रमशाळेत राहणाऱ्या हॉस्टेलमधल्या मुलांना सकाळी काय खावं हा प्रश्न होता. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी सहकार्य केलं. आम्ही तिथे किराणा पोचवला, त्या लोकांना जीवन ठेवलं. बांबूमध्ये मोठं काम झालं. आता बांबू, आता ग्रास नाही, ग्रास आहे त्याला काटणार, बांबूवर मोठं काम सुरू आहे. बायोफ्युएलवर काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. टेक्नॉलॉजी जी आहे, बेस्ट टेक्नॉलॉजी, ती जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित टेक्नॉलॉजी गावात कशी डेव्हलप होईल, त्यातून ग्रामीण कृषी आणि आदिवासी क्षेत्रात, फॉरेस्टच्या क्षेत्रात कसा विकास होईल याचा हा प्रयत्न आहे. आणि मला विश्वास आहे की हे सामाजिक आर्थिक परिवर्तन हे प्रत्येक संवेदनशील मनाला आपण यात काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना नक्कीच निर्माण करणार आहे. त्यामुळे लोकांच्या आशीर्वादातून याला नक्की यश मिळेल. आणि आज विशेषतः ज्या 1200 शिक्षकांनी बिचाऱ्यांनी निरपेक्ष भावनेने कठीण परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत हे काम केलं, त्यामुळे आम्ही 30,000 विद्यार्थ्यांचं जीवन बदलवण्याचा प्रयत्न करू शकलो. येणाऱ्या काळामध्ये 1,00,000 मुलं आदिवासी क्षेत्रातले आणि त्यांच्या आई वडील सगळं एखाद्या वेळी अभ्यास करण्यासारखंच आहे. ती परिस्थिती बघून तिथलं विश्व वेगळं आहे. मी डॉक्टर पांडा यांना म्हटलं की ते नेहमी जंगलात जाऊन शनिवार रविवारी वन्य प्राण्यांचे फोटो विदर्भात येत असतात. इथे पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विकास आमटेंकडे वाघ आहे, ते येतात आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवतात. म्हणजे आपल्या वन्य प्राणी देखील त्यांची पण सेवा करण्याची गरज आहे. कारण फॉरेस्टमध्ये त्या प्राण्यांची काळजी घेण्याकरता नागपूरला माझा एक मित्र आहे धनंजय बापट, त्यांनी काय केलं की बोर टाकली ताडोबाच्या जंगलात, प्यायला पाणी नव्हतं प्राण्यांना, आणि बोर टाकून सोलर पंप लावले आणि त्याचे टँक्स तयार केल्या. आणि आता ते टँक पाण्याने भरून ठेवतात. ज्यावेळी 47-49 डिग्री टेम्परेचर असतं तेव्हा त्या टँकमध्ये पाणी असल्यामुळे ते प्राणी पाणी पिऊ शकतात. दुरून दुरून पक्षी येतात आणि त्या टाक्यामध्ये येऊन पाणी पितात. खरं म्हणजे हीच प्रेरणा, मी आत्ता नागपूरला एक ऑक्सिजन बर्ड पार्क तयार केला की प्राण्यांना सगळ्या प्रकारचं कशी व्यवस्था झाली पाहिजे. शेवटी प्राण्यांचाही विचार, माणसांचाही विचार हा करून आपण या सगळ्यांचं हॅपी ह्युमन इंडेक्स वाढवून त्यांना आनंदी कसं करता येईल, त्या सगळ्या विचारातून आणि प्रेरणेतून निर्माण झालेला प्रकल्प आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दिली. आणि अतुलनी, विशेषतः अतुल ट्रस्टी आहे आमच्या ट्रस्टचा, आम्ही काही आलो नसतो मुंबईत कार्यक्रमाला, दरवर्षी नागपुरातच वर्कशॉप होतं, पण यावेळी त्याने आग्रहाने सांगितलं की आपण असा कार्यक्रम करूया. त्याच्यामुळे त्यामुळे अतुललाही पण मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाकरता आशीर्वाद दिले, आपल्या आशीर्वादच मोलाचे आहेत, त्या सगळ्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि विशेषतः प्रशांत बोपर्डीकर 20 वर्ष तो हे काम करतो आहे, बँकेची नोकरी सोडून. आणि अनेक शिक्षक आहेत, ते पण त्या मुली वगैरे फार चांगलं काम करतात, शिस्तीत काम करतात. त्यांचं खरं म्हणजे जीवन बघून अभ्यास करण्याची गरज आहे. आणि बिचाऱ्या दिवसभर या सगळ्या कामात असतात. त्या सगळ्या 1200 शिक्षकांना मी विशेष रूपाने या प्रकल्पाचं जे काही चांगलं काम झालं याचं श्रेय त्यांना आहे. त्यांनाही पण खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या प्रकल्पामागे राहतील असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.